देशाचं भवितव्य कोणाकडे द्यायचं याची ही निवडणूक. काँग्रेसकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही. धनंजय महाडिक यांचं आजऱ्यातील महायुती मेळाव्यात प्रतिपादन. भारताचं भविष्य कोणाच्या हातामध्ये सुपूर्द करायचं यासाठीची ही लोकसभा निवडणूक आहे. अशा स्थितीत यावेळच्या निवडणुकीत हॅट्रिक करत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच राहणार आहेत. पण काँग्रेस पक्षाकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नसल्याचं प्रतिपादन महायुतीच्या प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. खासदार महाडिक म्हणाले, काँग्रेसकडे गेली 68 वर्ष सत्ता असतानाही काहीही विकास झाला नाही. गांधी परिवाराने गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, पण गरिबी हटली नाही. आजही तोच मुद्दा घेऊन काँग्रेस प्रचार करतं. काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला, पण भाजपने एकही भ्रष्टाचार केला नाही. म्हणूनच विकासाच्या मुद्द्यावर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी धनुष्यबाण चिन्हाला मतदान करा. स्वागत आणि प्रास्ताविक अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांनी केला. उमेदवार प्राध्यापक मंडलिक म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत मला तुम्ही निवडून दिलात, परंतु आमदार सतेज पाटील यांचं काही साध्य होत नसल्यानं आणि मागील वेळी आमंत्रणाशिवाय आमचं ठरलं आहे असं म्हणत त्यांनी माझा प्रचार केला. तेव्हा ते हिंदूवादी आणि आता पुरोगामी होऊन टीका करतायत. हे योग्य नाही. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण पुन्हा एकदा मला विजयी करावं. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाडगे म्हणाले, नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चितच आहे, पण भाजपने केलेल्या विकासाचा विरोधी आघाडी अपप्रचार करत आहे. मोदींनी फक्त घोषणा केल्या नाहीत तर विकास करून दाखवलाय. त्यांना बळ द्या. आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार यात शंकाच नाही. महाविकास आघाडीकडे उमेदवार नसल्यानं शाहू महाराजांना उमेदवारी दिली, पण देशात मोदी लाट आहे. संपूर्ण जिल्हा मंडलिक यांच्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी मंडलिक यांना विजयी करा. माजी मंत्री भरमू पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचीही भाषणं झाली. भाजप तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, कामगार संघटनेचे शिवाजीराव पाटील, अनिता चौगले, सुनीता रेडेकर, संग्रामसिंह कुपेकर, आनंदा घंटे, सुधीर सुपल, अरुण देसाई, सुधीर कुंभार, मलिक कुमार बुरुड, जितेंद्र टोपले, संजय पाटील, भाजप महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शंकर उर्फ भैया टोपले यांनी आभार मानले.